श्री गणेशाय नमः. कन्या राशीच्या व्यक्तींनो, जर गेल्या काही महिन्यापासून तुम्ही सतत मेहनत करत असाल पण त्याच्या तुलनेत यश कमी मिळत असेल, जर पैशाची आवक होत असली तरी बचत होत नसेल, तर नोकरी, व्यवसाय किंवा कुटुंबातील काही गोष्टीबद्दल तुम्ही चिंतित असाल, तर सप्टेंबर 2026 हा महिना तुमच्यासाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरू शकतो. कारण या महिन्यात काही अशा ग्रहस्थिती तयार होत आहेत ज्या तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी निर्माण करू शकतात, आर्थिक लाभाचे मार्ग खुले करू शकतात आणि अनेक दिवसापासून अडकलेली कामे पुढे सरकण्यास मदत करू शकतात. पण याच महिन्यात काही अशा गोष्टी घडू शकतात ज्यामुळे घरातील वातावरण, मुलांचे शिक्षण किंवा आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही असे सोपे उपाय सांगणार आहे जे तुमच्यासाठी शुभ मानले जातात. चला आता आपण जाणून घेऊया सप्टेंबर 2026 मध्ये कन्या राशीसाठी काय विशेष असू शकते. सप्टेंबर महिन्याची सुरुवात कशी राहील. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच आत्मविश्वास दिसू शकतो. लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतील, तुमच्या कल्पनांना महत्त्व मिळू शकते. या काळात कला, संगीत, लेखन, डिझाईन, फॅशन किंवा सर्जनशील क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष प्रेरणा मिळू शकते. स्वतःच्या व्यक्तिमत्वाकडे लक्ष देण्याची इच्छा वाढेल. कपडे, सौंदर्य, घराची सजावट किंवा स्वतःसाठी काही नवीन वस्तू खरेदी करण्याची इच्छा होऊ शकते. सामाजिक कार्यक्रम, मित्रांच्या भेटी किंवा कौटुंबिक समारंभात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. मात्र खर्च करताना बजेटचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. 3 सप्टेंबरनंतर आर्थिक लाभाचे संकेत. आता बोलूया त्या विषयाबद्दल ज्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. सप्टेंबर महिन्यात अनेक कन्या राशींच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल जाणवू शकतात. जुनी अडकलेली रक्कम मिळण्याची शक्यता आहे. ज्याने एखादी मालमत्ता विक्रीसाठी ठेवली असेल त्यांना योग्य ग्राहक मिळू शकतो. दुसऱ्या उत्पन्नाचा विचार करणाऱ्यांना नवीन मार्ग सापडू शकतो. ऑनलाईन काम, फ्रीलान्सिंग, सल्लागार किंवा पार्ट टाईम व्यवसायातून अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर एखादा मोठा व्यवहार पूर्ण होऊ शकतो. मात्र या काळात मिळालेला पैसा अनावश्यक खर्चात घालवण्याऐवजी बचतीवर भर द्या. याच महिन्यात भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्याची उत्तम संधी मिळू शकते. करिअरमध्ये मोठी संधी. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना प्रगतीचा ठरू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात. अनेक दिवसापासून प्रलंबित असलेले प्रोजेक्ट पूर्ण होण्यास सुरुवात होईल. नवीन जबाबदारी मिळू शकते. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर चांगल्या संधी मिळू शकतात. तुमच्या संवाद कौशल्यामुळे महत्त्वाच्या बैठकीत किंवा मुलाखतीत चांगली छाप पडू शकते. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांनी मेहनत सुरू ठेवावी. यश मिळण्याची शक्यता वाढू शकते, पण सातत्य आवश्यक आहे. व्यवसायात महिन्याच्या सुरुवातीला काही अतिरिक्त खर्च होऊ शकतात. मशिनरी दुरुस्ती, परवाने किंवा सरकारी कामावर खर्च वाढू शकतो. मात्र यामुळे घाबरण्याची गरज नाही. हे खर्च भविष्यातील वाढीसाठी उपयोगी ठरू शकतात. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतात. ज्यांचा व्यापार ऑनलाईन आहे त्यांना विशेष फायदा होऊ शकतो. मार्केटिंग आणि जाहिरातीवर योग्य गुंतवणूक केल्यास त्याचा चांगला परिणाम दिसू शकतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण पैसा, करिअर आणि व्यवसायाबद्दल जाणून घेतले, पण या महिन्यात कुटुंबात आनंदाची बातमी मिळू शकते. तर दुसरीकडे मुलांच्या शिक्षणाबाबत किंवा आरोग्याबाबत विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण होऊ शकते. तसेच वैवाहिक जीवन, प्रेमसंबंध, आरोग्य आणि महिन्याच्या उत्तरार्धात मिळणाऱ्या मोठ्या संधींबद्दल आपण पुढे सविस्तर जाणून घेणार आहोत. सप्टेंबरच्या मध्यापासून काही घटना तुमच्या आयुष्यात सकारात्मक वळण आणू शकतात, तर काही बाबतीत संयम आणि शहाणपणाची परीक्षा देखील होऊ शकते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 3 आठवड्यात कुटुंबामध्ये आनंददायी वातावरण राहण्याची शक्यता आहे. घरातील एखाद्या सदस्याला नोकरी, पदोन्नती किंवा नवीन व्यवसायाची संधी मिळू शकते. यामुळे संपूर्ण कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. काही घरांमध्ये धार्मिक कार्यक्रम, पूजा, सत्यनारायण, गृहप्रवेश किंवा एखादा शुभ समारंभ आयोजित होऊ शकतो. ज्यांचे नातेवाईक दूर राहतात त्यांची भेट होण्याची शक्यता आहे. जर अनेक दिवसापासून कुटुंबात मतभेद सुरू असतील तर संवादातून त्यावर तोडगा निघू शकतो. मोठ्या व्यक्तींचा सल्ला या काळात विशेष लाभदायक ठरू शकेल. आता या महिन्यातील एक महत्त्वाचा मुद्दा. ज्या व्यक्तींची मुले शिक्षण घेत आहेत किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना या महिन्यात त्याच्याकडे विशेष लक्ष द्यावे. काही विद्यार्थ्यांचा अभ्यासात उत्साह कमी होऊ शकतो. आळस, लक्ष विचलित होणे किंवा आत्मविश्वास कमी होणे अशा गोष्टी जाणवू शकतात. पालकांनी मुलांवर रागवण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधावा. त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. नियमित अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून त्यांना प्रोत्साहन द्यावे. लहान यशाचेही कौतुक करा. योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक वातावरणामुळे परिस्थिती सुधारू शकते. प्रेमसंबंधामध्ये हा महिना संमिश्र राहू शकतो. नात्यात विश्वास आणि संवाद कायम ठेवणे
महत्त्वाचे आहे. अनावश्यक शंका किंवा गैरसमज वाढू देऊ नका. जोडीदाराला वेळ द्या, त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. विवाहित व्यक्तींसाठी हा काळ एकमेकांना अधिक आधार देण्याचा आहे. जोडीदाराच्या करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. त्यांना नवीन जबाबदारी किंवा चांगली संधी मिळू शकते. जर दोघे मिळून आर्थिक नियोजन केले तर भविष्यासाठी मजबूत पाया तयार होऊ शकतो. या महिन्यात आरोग्य एक महत्त्वाचा विषय ठरू शकतो. विशेषतः पाठदुखी, कंबरदुखी, मणक्याशी संबंधित त्रास किंवा दातांच्या समस्या जाणवू शकतात. जर आधीपासून अशा तक्रारी असतील तर त्या वाढवू नयेत, म्हणून वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. सतत बसून काम करणाऱ्यांनी दर तासाला काही मिनिटे चालावे. योग्य स्ट्रेचिंग आणि हलका व्यायाम फायदेशीर ठरू शकतो. पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्यावा. बाहेरचे जास्त तेलकट पदार्थ कमी खावे. पुरेसे पाणी प्या आणि झोप पूर्ण घ्या. मानसिक तणाव आणि कमी ठेवणे हे तितकेच आवश्यक आहे. महिन्याच्या उत्तरार्धात व्यवसायात सकारात्मक बदल दिसू शकतात. नवीन भागीदारीचा प्रस्ताव येऊ शकतो. नवीन ग्राहक किंवा मोठा करार मिळण्याची शक्यता आहे. ज्यांनी व्यवसाय विस्ताराचा विचार केला आहे त्यांना सर्व अटी नीट तपासून पुढे जावे. घाईत निर्णय घेऊ नका. आर्थिक व्यवहार पूर्णपणे लिखित स्वरूपात ठेवा. व्यवसायातील विश्वासासोबत कायदेशीर सुरक्षितताही महत्त्वाची आहे. आता आपण सप्टेंबर महिन्यातील करिअर, आर्थिक लाभ, व्यवसाय, कुटुंब, विद्यार्थी, प्रेमसंबंध आणि आरोग्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आता या भागात आपण जाणून घेणार आहोत काही सोपे आध्यात्मिक उपाय, या महिन्याचे शुभ संकेत, कोणत्या चुक्या टाळाव्यात आणि शेवटी सप्टेंबर 2026 महिना संपूर्ण कसा राहील. लक्षात ठेवा, ग्रहांची स्थिती आपल्याला संधी दाखवते. त्या संधीचे यशात रूपांतर करण्यासाठी मेहनत, योग्य नियोजन आणि संयम यांचा साथ आवश्यक असतो. या महिन्यात मन शांत ठेवणे आणि नियमित प्रार्थना करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. बुधवार हा बुधग्रहाशी संबंधित दिवस मानला जातो. या दिवशी गणेशाची मनोभावे पूजा करा. गणपतीला दुर्वा आणि मोदक अर्पण करून कार्यातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करा. शक्य असलेल्या गरजू व्यक्तींना हिरवा मूग, हिरव्या भाज्या किंवा शैक्षणिक साहित्य दान करा. दान करताना कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेले कार्य मन शांती आणि सकारात्मकता वाढवते. या महिन्यात तुमचे बोलणे तुमची सर्वात मोठी ताकद ठरू शकते, म्हणून रागात बोलणे टाळा. शांत आणि संयमी संवाद साधा. अनेक अडचणी दूर होऊ शकतात. लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे, व्यायाम आणि प्राणायाम यामुळे मानसिक व शारीरिक ऊर्जा वाढेल. आता पाहूया कोणत्या क्षेत्रात अधिक सकारात्मक परिणाम दिसू शकतात. मेहनतीला योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदारी आणि वरिष्ठांचा विश्वास चढू शकतो. नवीन उत्पन्नाचे मार्ग खुले होऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. बचतीकडे लक्ष दिल्यास भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. शुभ कार्य, धार्मिक वातावरण आणि कुटुंबातील सदस्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते. विश्वास, संयम आणि संवाद राखला तर नात्यातील गोडवा वाढेल. आरोग्य सामान्य राहील, मात्र पाठदुखी, मणक्याचे विकार, दातांची समस्या किंवा थकवा याकडे दुर्लक्ष करू नका. सप्टेंबर महिना चांगला असला तरी काही चुका टाळणे आवश्यक आहे. पहिली चूक आहे अनावश्यक खर्च. भावनेच्या भरात खरेदी करू नका. रागात निर्णय घेऊ नका. कोणत्याही नात्यात किंवा व्यवसायात शांतपणे विचार करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. लहान त्रास वाढवू नयेत म्हणून वेळेवर तपासणी करा. जर घरात विद्यार्थी असतील तर त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांच्या अभ्यासात रस वाढवण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार करा. सप्टेंबर 2026 हा कन्या राशीसाठी संधी, प्रगती आणि आर्थिक स्थैर्याचा महिना ठरू शकतो. नोकरीमध्ये प्रगती, व्यवसाय, नवीन संधी, आर्थिक लाभ आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र विद्यार्थ्याबाबत, आरोग्याबाबत आणि खर्चाबाबत थोडी अधिक जागरूकता ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही या महिन्यात संयम, शिस्त आणि योग्य नियोजन ठेवले तर अनेक सकारात्मक परिणाम तुमच्या बाजूने येऊ शकतात. लक्षात ठेवा, नशीब दार उघडते पण त्या दारातून पुढे जाण्यासाठी पाऊल आपल्याला टाकावे लागते. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम गण गणपती असे नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सविस्तर राशी भविष्य, ग्रहगोचर आणि आध्यात्मिक माहितीसाठी उमाशंकर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.